मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार. सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम. पावसाळ्यातल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा विजयी संकल्प मेळावा. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा मेळावा. पवारांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर. सकाळी पंकजा मुंडेंसह चौघांची टीम, तर संध्याकाळी गिरीश महाजन, बावनकुळेंसह 6 जण विरोधकांना देणार प्रत्युत्तर. दिल्ली पोलीस आता पूजा खेडकरच्या मेडिकल सीटचीही करणार चौकशी. NT3 कोट्यातल्या जागेवर संशय. कोर्ट आपलं काम करेल. पूजांची प्रतिक्रिया. दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी जम्मूत अधिकच्या 3000 सैनिकांची नियुक्ती. वाढत्या हल्ल्यांवर सरकारचा मोठा निर्णय. बांगलादेशमध्ये देशभरात संचारबंदी लागू. आरक्षण विरोधी आंदोलनात आतापर्यंत 105 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू. शांततेसाठी लष्कर तैनात. मुंबई विमानतळावरील इंडिगोचा सर्व्हर पहाटे 3 पासून सुरू. आजही अनेक उड्डाणं रद्द होण्याची शक्यता. कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवलं. तळोजा कारागृह सुरक्षित नसल्यानं प्रशासनाचा निर्णय. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी. आज उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता. राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. आशियाई कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 विकेट्सनं मात. स्मृती मंदाना, शफाली वर्मा ठरल्या विजयाच्या शिल्पकार.